गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचलं. यानंतर मनसेचे अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांचा चांगलाच समाचार घेतलाय. त्याचं झालं असं की भाजपने लोकसभेमध्ये नारी विधेयक बिल आणलं होतं. ते नामंजूर झालं. कारण की त्या पाठीमागे भाजपचा मनसुबा क्लिअर होता. ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच. ते बिल होतं लोकसभेमध्ये खासदार वाढवायचे, मतदारसंघाची पुनर्रचना करायची. म्हणजे एका पद्धतीने सांगायचं झालं तर भाजपला आपले खासदार वाढवायचे होते, जेणेकरून 2029ला त्यांना सहजपणे जिंकता येईल. पण ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली आणि त्या बिलाला विरोध झाला. राज ठाकरेंनी देखील त्याचबद्दल ट्विट केली. भाजपचा मनसुबा दुसराच होता. नारी शक्ती म्हणजे महिलांना आरक्षण अगोदरच मिळालं होतं. फक्त त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून भाजपला दुसरं ध्येय साध्य करायचं होतं, पण ते झालं नाही. यावरती गुणरत्न सदावर्ते म्हणाले, काँग्रेसच्या बुडाला आग लागली. मग राज ठाकरेच्या बुडाला आग लागायला काय झालं? नेमकं सदावर्ते अगोदर काय म्हटले सविस्तर ऐका आणि त्यानंतर अविनाश जाधवांनी सदावर्तेला काय उत्तर दिला तेही ऐका. तुम्ही भारतीय संविधान न वाचणारी जी माणसं आहेत ना, तेच असं बोलू शकतात. वी द पीपल ऑफ इंडिया, ए राहुल गांधी, प्रियंका जी, आपको भी हम बोल रहे हैं. और कोई सटर बटर जो कांग्रेसी थॉट्स लेके इधर उधर झूमते रहते हैं, झोलते रहते हैं, उनको भी कह रहे हैं. वी द पीपल ऑफ इंडिया का मतलब है हम सारे भारतवासी. मग कोणत्या राज्यामध्ये किती जनसंख्या आहे त्याच्यावर आधारित, त्या जनसंख्या म्हणजे सेन्सेसवर आधारित पुनर्रचना होत असते, डिलिमिटेशन होत असते, त्याच्यावर आधारित आरक्षण होत असते. आता हे दोन प्रकारच्या आरक्षणाचे हत्यारे आहेत. एक, अनुसूचित जाती जमातीचे खासदार वाढतात, त्या बाबीचे हत्यारे, त्या बाबीचे कसाब. कांग्रेसियों को मैं कसाब कहता हूं, क्योंकि इन कांग्रेसियों ने जो अनुसूचित जाति जनजाति के एमएलए एमपी बढ़ सकते थे, डिलिमिटेशन के जो कानून लाया था, संशोधन लाया था संविधान में, उसे रोकने का प्रयास किया. वो एक तरह से कसाब है. और दूसरी तरफ से कहते हैं बराबरी की बात, बराबरी की बात. इनके डीएनए ने बता दिया कि ये महिलाओं को बराबरी का समझते नहीं है. इसलिए महिलाओं के लिए, महिलाओं के जो हक की, जो पॉलिटिकल राइट्स है, उनके हत्यारे हैं. ये हत्यारे हैं. इनके पास मैंने खड़े किए सवालों का जवाब नहीं है. आता ज्याप्रमाणे विधेयक मंजूर तर झालंय, एकंदरीतच हा मोदींना पण धक्काच आहे. भविष्यातील काय पावले असू शकतात असं तुम्हाला वाटतंय सरकारची? आता एक लक्षात घ्या, सर देखो, जो खुद को सेक्युलर कहते हैं, जो काँग्रेसी है, जे डावे आहेत, जे त्यांच्या सोबत आहेत, काँग्रेसांच्या सोबत, मला सांगा, आज चांगलं होत आहे, उद्या अधिक चांगलं होईल, परवा आणखीन अधिक चांगलं होईल. चांगल्याची सुरुवात, महिलांच्या बाबतीमध्ये आरक्षणाची सुरुवात पार्लमेंटमध्ये होत असेल तर तोच मा सावित्रीबाईचा विचार नाही का? मा जिजाऊचा विचार नाही का? मा अहिल्यादेवी होळकरांचा विचार नाही का? मा रमाईचा विचार नाही आहे का? सरस्वती माता का विचार नहीं है क्या? शिक्षणाची देवता. ह्या विचाराला पुढे जाऊ द्यायचं नाही. ह्या विचाराला अरे किती गळा काढू काढू महिला अत्याचार म्हणतात. आज महिलांच्या आरक्षणावर गदा आणली. जे त्यांच्या काँग्रेसांच्या वटीत असतात त्यांच्याकडे आज उत्तर आहे का की खरोखर काँग्रेसांना जर काही बोलायचं असतं किंवा त्यांच्या सोबत्यांना जर काही बोलायचं असतं तर ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण आहे त्या प्रकारे जोडीचं आरक्षण मागायचं होतं. परंतु वाढणाऱ्या जागा अनुसूचित जातीचे खासदार वाढणार होते, अनुसूचित जमातीचे खासदार वाढणार होते. 33% महिला हक्काने येणार होत्या. त्यांना थांबून, त्यांना बॅरिकेटिंग करून, अरे दळभद्रियांनो, अरे संविधानाची लाज घालणाऱ्यांनो, हे तुम्ही करून या देशामध्ये पुन्हा एकदा इतिहासात नोंदवलं
की तुम्ही किती संविधान विरोधी आहात. काँग्रेसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला म्हणजे त्यांना छुटपूट किती कळतं संविधान मला माहीत नाही, पण डायलॉगबाजी करणाऱ्या राज ठाकरेला मला सांगायचं आहे. राज ठाकरे एक ट्विट केलं त्यानं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये. अरे राज ठाकरे, काँग्रेसांच्या जसं बुडाला आग लागली तशी तुझ्या बुडाला का आग लागली बाबा? कारण तुला वाढीव संख्या SC ST ची नको का आमदारांमध्ये खासदारांमध्ये? त्या मनसेतल्या SC ST भावांना मला सांगायचंय, OBC भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा DNA आहे वैचारिक. हा विरोधी आहे. OBCचा विरोध वाढू नये का जागा? SC ST चे खासदार आमदार जास्त होऊ नयेत का? आणि मला हे त्यांना सुनवायचंय राज ठाकरेला की अशा प्रकारे तुमचं वर्तन हे स्पष्ट आणि सिद्ध आहे की तुम्ही हे सगळं बोलताना ते माननीय जे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या कानात जाऊन चुचू 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 बोलता. कारण तुमचे सगळे धंदे जे आहेत महापालिकेशी संबंधित आहेत, टेंडरशी संबंधित आहेत तुमचे सगळे धंदे. परंतु लक्षात ठेवा, संविधानाला तुम्ही राज ठाकरे चुकीचं किंवा संविधानिक हक्कांना तुम्ही चुकीचं दर्शवून तुमचे कोणतेच मनसुबे राज ठाकरे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की हा प्रश्न निषेधाचा ठराव येणाऱ्या उद्याच्या जी म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या बैठकीमध्ये 33% महिलांचे हक्काच्या जागांचे मारेकरी काँग्रेसी, त्याचबरोबर SC ST च्या जागा डिलिमिटेशनमुळे वाढू शकतात, खासदार आमदार वाढू शकतात, त्यांच्या हक्काचे मारेकरी अशा प्रकारचा निंदाजनक ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांनी आणावा. आणि केंद्राच्या पटलावर ज्या प्रकारे वर्तन काँग्रेसांनी केलं, ज्या प्रकारे महिलांच्या हक्काची इज्जत घालवली, महिलांच्या हक्काची काँग्रेसांनी इज्जत घालवली, या सगळ्या बाबी निषेध नोंदवावा असं देखील मी आवाहन करतो. खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत. ह्या गोष्टी घडतात का? तो कारण नसताना म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो. आमची गृह खात्याला आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदावर्तेला आवर घाला, नाहीतर सदावर्तेला आता आमचा जो काही पेशन्स आहे तो संपायची वेळ आलेली आहे. एक दिवस येईल की सदावर्तेला रस्त्याने कपड्याशिवाय फिरवलं जाईल, एवढं नक्की. काल तो निवेदन दिलेलं आहे पोलिसांना, काय मागणी आहे? आमची मागणी आहे की काल तो जो काही बडबडत होता, खरं तर तो दारू पिऊन बडबडतो की काय कळत नाही, कारण ज्या पद्धतीने काल तो ओरडत होता, बडबडत होता, वकील होता की कोण होता कळत नाही. मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्याचं बिहेवियर आहे आणि जो तिथे तो बडबडत होता त्याच्या विरोधात देखील आम्ही आता तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता नवघर पोलीस स्टेशनला केलेली आहे. अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. नाही झाली तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही. सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं, आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही. तो दरवेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो आणि हे जाणून बुजून तो आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतोय. मग जसा मराठी आंदोलकाने त्याला घरात घुसून मारलं होतं तसं आम्ही मारायची वाट सरकार बघते का? सरकार त्याला समज का नाही देत आहे? काय जाणून बुजून आमच्या अंगावर? त्याला अपेक्षित काय आहे की आम्ही भर रस्त्यात त्याला कपडे काढून मारावं, हे त्याला अपेक्षित आहे का? आमचा एकही नेता, एकही कार्यकर्ता सदावर्तेच्या बाबतीत नावही समोर न घेत नाही, पण हा सतत सन्माननीय साहेबांबद्दल, मराठी भाषेबद्दल जे काही बोलायचं काम करतोय हे त्याला आम्ही घरात घुसून मारावं या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आणखी 4 पोलीसवाले त्याला संरक्षणाला मिळतील असं काय त्याचा प्रयत्न आहे की काय? हा आमच्या मनात आलेला प्रश्न आहे. मी पुन्हा गृह खात्याला विनंती करतो की या सदावर्तेला आवर घाला. हा आम्ही त्याच्या अंगावर न जाता सतत सन्माननीय राजसाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम करतोय.
जर गृहकर्ता याला समज देणार नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि आमची लाताबुक्क्याची भाषा जी आहे ती त्याला समजावून सांगू. केलं येणार आहे असंही आवाहन केलेलं मीरा भाईंदरमध्ये. म्हणून सदावर्ते येणार आहे. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन कुठून आले 15 लाख? अहो मी काल अधिकृत RTO कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत. कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत. मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदरमधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत. 65% वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे. कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे. 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षाचालक हे मराठी आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षाचालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना ऐका. आणि दुसरी गोष्ट, अशीच काही वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढू, लोकांना घरपर्यंत पोचू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला त्रास होईल असं 4 तारखेला घडणार नाही, हे खात्रीने सांगतो. पण त्याच्यानंतर जर रिक्षा रस्त्यावर उतरवल्यात तर त्या रिक्षा UPलाच पाठवू तुमच्यासोबत. आले तर मनसैनिकांवरती काल गुन्हे दाखल झाले, काय सांगाल? मला असं वाटतं की कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो. मराठी भाषेबद्दल, मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो. कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला. आमचे सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम कालही त्याच्या अंगावर गेली. ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो.